गर्लफ्रेंडला पाठवू नका. ह्याची गर्लफ्रेंड प्लीज अनसबस्क्राईब. नो दॅट इज नॉट हाऊ यू. नमस्कार मंडळी, ओके, माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. ओके, तर आज आपण करणार आहोत. अरे ते होस्टच आहे. कसं होतंय तर कोण आज गेस्टचं आहे? तिकडे लागलाय. चला आपण इंट्रोडक्शन पासून सुरुवात करूयात. तर इथून सुरुवात करूया. इन्क्लुडेड नाव स्नेहल जाधव, गाव सातारा. बस ए, आय थिंक बस. इतकं इंट्रोडक्शन पुरे. नाव गाव फुलफळ पण विचारा. श्वेता कळके माझ्याकडे आहे हो आमचा माझा आहे. सॉरी गाव गाव याचा रेफरन्स तुम्हाला थोड्या दिवसांनी हे कट करा. फुल तर आम्ही बनवलंय आम्हाला लोकांनी. जाऊ दे. होतंय. केतन गायकर, गाव गाव बेळगाव. हे जर परत केलं ए भाई, Podcast हे मॅन्डेटरी आहे, माझं स्टेप आहे. आपण केतन विषयी बोलूयात. एकमेव पुरुष कदाचित कदाचित काय, हिचं आहे. फुकट दारू देणाऱ्या केतन सगळ्यात पुढे असणार. अग्री म्हणजे काहीच तयारी न करता असं इम्प्रॉम्प्टू ब्लॉग. नॅचरल नाचून नंतर भेटून. ते पण बघायला मिळेल ब्लॉगच्या शेवट. अरे. त्यासाठी ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. हा ब्लॉग केवढा मोठा होणार आहे. ओव्हरऑल हा टॉक्सिक ट्रेड जो तुला आवडतो. आता सगळं इगोस्टिक असणं हेच माझं टॉक्सिक सतत ट्रेट आहे. हात धुणे किंवा हँडवॉशने सतत हात धुत राहणे हे थोडस म्हणजे माझ्यासाठी पण आणि घरच्यांसाठी पण थोडं- दुसऱ्यांचं डोकं फिरवणे नाही का? नाही मी नाही फिरवत दुसऱ्यांचं. दुसऱ्यांना भर रस्ता शिव्या देणे. तो बोलत होता मला नाही टॉक्सिक काय वाटत. मला आय एम अ गुड गर्ल. असं तिला स्वतःला वाटतं. लेट्स ओके. आता ना आपले क्रश असतात कॉलेजमध्ये. तर आपल्या क्रशला बघण्यासाठी किंवा असं त्याच्याशी बोलण्यासाठी केलेला असं एकदम काहीतरी फालतूले शी मी हे केलं होतं असं कोणता मोमेंट आहे? आमच्या सरांवरती क्रश होता आणि ते जिथे असायचे प्रॅक्टिकल्स घेत आम्ही जाऊन वाकून वाकून बघायचो दरवाजात. आम्ही काय नाही, फक्त लेक्चर अटेंड केलं. घंटा नाही बरोबर आहे. ते त्याच्यासाठी क्रेझी होतं अटेंड करणं. जर तुझ्या बेस्ट फ्रेंड वर तुझं एक्स क्रश झालं, तुझं एक्स क्रश झालं, आय एम स्ट्रेट. एक्स क्रश झालं म्हणजे चॅट जीपीटीचं ओपन घेऊन. पुढचा प्रश्न, कुणावर क्रश आहे पण सांगितलं नाही असं झालंय का? प्रत्येक वेळी. एक मिनिट, तुमचं काय मत आहे? यस. तू तर बोलायचा. काय सगळ्यांशीच नाही बोलायचो मी. किती क्रश घेऊन फिरतो काय? तुम्ही घेऊ शकता, मी नाही. आम्ही कुठे म्हंटलो की आमचे 100 होते. माझे पण 100 नाहीयेत, 4-5 असतील मोजून. अरे देवा. कॉलेज लाईफ मधलं एक सिक्रेट जे अजून पॅरेंट्सना माहित नाही आणि असंच हवं. तुम्ही बोला ना. त्यावेळी हा, सो द थिंग वॉज की मी, स्नेहल आणि आमचा अजून एक फ्रेंड होता श्री, आम्हाला प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये बोलवलेलं. आम्हाला खूप भीती वाटलेली. So आता स्नेहल डिटेल मध्ये सांगेल की का. हा, सो आम्ही कॉरिडॉरच्या बाहेर म्हणजे लेक्चर संपलं होतं आणि आय गेस बाहेर म्हणजे एकदम बाहेर. सॉरी कॉरिडॉर मध्ये सॉरी रूमच्या आमच्या क्लासरूमच्या बाहेर कॉरिडॉर मध्ये लेक्चर्स मध्ये गॅप होता. सो आम्ही जस्ट असंच गप्पा मारत होतो आणि मग बोलता बोलता आमची मस्ती सुरू झाली. तिकडून आमचे प्रिन्सिपल असे समोरून येत होते. सो येस शर्मा. सो इन्स्टेड ऑफ म्हणजे तिथेच म्हणजे आम्ही घाबरून काही सुचलं नाही आम्हाला. त्याच्याहून मोठी चूक आम्ही ही केली की आम्ही तिथे थांबलो नाही. जसे प्रिन्सिपल दिसले आम्ही तिथून पळायला लागलो आणि हे दोघं होते फक्त मस्ती करणारे. मी का पळाले हे मलाही माहिती. मी का पळाले हा ते तुला माहिती. सो तिघही फसलो आणि मग आम्ही पुढे गेल्यावर मागे एक पळाले म्हणजे मला चांगलं आठवतंय. मी पळाले मी पळते. त्या क्लासरूम मध्ये जाऊन मी माझी बॅग उचलली, उठून डायरेक्ट 3rd फ्लोअर वरून खाली येऊन कॅन्टीन मध्ये मी असं आठवलं मला. हा, आम्ही गेलो आतमध्ये, त्यांनी विचारलं आणि असं मग डोंट डू दिस अगेन ब्ला 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 ब्ला. ठीक आहे, सॉरी सर,
ओके निघा साइन ऑफ. काय नाही झालं. हे लेसचं आहे पण स्पॉन्सर नाहीये. मसाला छान लागतो. हिरव्या रंगाचं चुकून व्हायरल झालं की आम्हाला याचे पाकिट पाठवा. कधीतरी भांडण झालं आणि मैत्री तुटली पण मनात अजूनही त्या व्यक्तीसाठी सॉफ्टनेस आहे का? डेफिनेटली नॉट. कॉलेजची फेवरेट जागा जिथे कितीतरी आठवणी घडल्या, ती जागा बघितलीस की काय आठवतं? मेमरीज. अशा खूप जागा आहेत. मी सांगते जागा स्पेसिफिक. आपली एक तर ती 310B वाली room. बेस्ट क्लास 310B वाली रूम. ती आमची फर्स्ट इयरची होती रूम. बेस्ट. सेकंड इयर आय डोंट रिमेंबर एनी. म्हणजे सेकंड इयरला आम्ही कोणती क्लासरूम रिकामी दिसली की बसायचो आणि टवाळत्या करायचो. थर्ड इयरला आम्ही आमच्या लॅब मध्ये खूप मेमरीज क्रिएट केल्या. झोलॉजी लॅब आमची. त्याच्यामध्ये सकाळ खूप उठली की आणि लॅबमध्ये त्या फेस्टमुळे सुद्धा आपण बऱ्याच हो आठवणी आहेत. बऱ्याच आठवणी आहेत केतन. ते जे तुझ्या ग्रुपमध्ये एक व्यक्ती ज्याला तू कधीच थँक्यू प्रॉपरली सांगितलं नाही आणि म्हणजे जर भेटला तर थँक्यू बोलशील आणि का बोलशील ते भेटला तर म्हणजे ग्रुप मधला but if As a is that long last व्यक्ती friend. still in your group or not? नॉट ग्रुप वाईज म्हणजे आता कॉलेज Classmate. कॉलेजमध्ये. Okay. हे तर तू तर मला बोल पहिले तर. I don't think I am thankful to anyone who is not part of the या आय थिंक आणि जे part of the group आहे त्यांच्यासाठी obviously मे बी thankful नाहीये म्हणूनच ते ग्रुप मध्ये नाहीये. माय एक्झाम पार्टनर नेहा गावडे, लॅब पार्टनर नेहा गावडे, लॅब मध्ये आणि एक्झाम सेंटर मध्ये मदत केल्याबद्दल धन्यवाद. भाई तसं तर स्नेहलने पण मला पाठवलं. स्नेहलची जर्नल्स मी लिहून दिले स्नेहल. आणि हा बाकीच्या पोरींचे पण धन्यवाद माझे जर्नल कम्प्लीट करून दिल्याबद्दल. ओके वी हॅव अ कॅन्टीन. खाण्याचा विषय चालला तर खाण्याचा सॉरी कॅन्टीन वाले त्याच्यात सुरेश खूप यांना- इरिटेटिंग येत असेल तर आम्हाला स्पीड बघायला दाखव. कॉलेज कॅन्टीनचा कोणता पदार्थ तुमचा ग्रुपचा इमोशनल सपोर्ट आहे? नॉट ग्रुपचा, इंडिव्हिज्युअल इमोशनल सपोर्ट. इमोशनल सपोर्ट. कॉलेजमध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या भेटायच्या. इमोशनल सपोर्ट काय कॉलेजमध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या भेटायच्या खायला. हा तसं आहे. इमोशनल सपोर्ट असं काय नाही बट आय युज टू इमोशनल सपोर्ट इज लाईक भाई चल ना खाऊया यार, किती दिवस नाही खाल्ला, मन करते फॉर मी इट वॉज चॉकलेट सँडविच आणि अनियन उत्तप्पा पण मला आवडायचं. पण या दोन गोष्टी मला आठवतात. कॉलेजच्या समोरचा मंचुरियन पाव कॉलेजच्या समोरची फ्रेंड. येस. आणि कॉलेज टू मुलुंड स्टेशनच्या रोड मधला एक उसाचा रस्ता. बेस्ट होता यार. यार वी नीड टू गो. काय नाही आणि हे सगळं ती बोलली ना. काय काय आपल्याला कॉलेजला जाऊन हे सगळं असं बोलले ना तू आपण मुलुंडला जाऊया. कॉलेजमध्ये घेते. काय नाही घेतील. काय तुला काय पॅरेंटिंगचा आजकाल फिल्म अगं नाही घेतलं तर ओके. मी एक विचारते. जर तुम्ही माणूस नसता तर तुम्हाला कोणता प्राणी किंवा पक्षी व्हायला आवडलं? पांडा. ओके. क्रोकोडाईल. पांडा किंवा कोआला बेअर. पांडा किंवा कोआला बेअर. ब्लॅक पॅन्थर. मला कोणताही पक्षी व्हायला आवडलं असतं. हातात फिरली असते सगळीकडे. कोंबडी. कबूतर. जो उडतो. सॉरी मी पुढे बोलायला त्या उत्तराची माती केली या लोकांनी. फिरली असती. जगलंच नसते मी दुसऱ्याच दिवशी पाळे असते. सो गाईज यांनी माझ्या उत्तराची माती गेली आहे. सो मी पूर्ण उत्तर सांगते पुन्हा. कोणा असं गरुड वगैरे म्हणायचं. गरुडी. जो पक्षी उंच आकाशात भरारी घेत तेच ना गरुड. बदक पण गिधाडी होऊन मला तर नेक्स्ट ड्रीम हे काय तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्हाला आयुष्यात एकदा तरी जायचंय? तो जो हे आहे ना की लाईफ में एक बार म्हणजे माझं असं अब्रॉडला वगैरे जायचं फार काही नाहीये म्हणजे की आउट ऑफ इंडिया. पण
स्वित्झर्लंडला मला जायचंय. म्हणजे आय डोंट नो, असं काही स्पेसिफिक रिझन पण नाहीये की वेदर आवडतं किंवा, पण ते लहानपणापासून एक आहे. मी कुठेतरी बघितलं असेल, काहीतरी वाचलं कोर असेल. मेमरी आहे तुझी. मला नॉर्दर्न लाईट्स बघायचं येस, मी पण तेच बोलणार होतो. बिकॉज एक तर त्या हे होत चालल्यात, एक म्हणजे आता दिसणं कमी होत जाणार आहे त्या हळूहळू. सो बिफोर दॅट मेरे को देखे खतम करणार. खतम कर. चेकलिस्ट असं वाला पार्ट आहे. तुला मला जपान आणि ऑस्ट्रेलिया स्टील केतन. नॉर्दर्न ओके, आय हॅव अ क्वेश्चन. आय वॉन्ट टू गो टू हवाई. हवाई लँड. हा. हवाई ओके. लग्नानंतर हवाईला अशी कुठली ऍक्टिव्हिटी आहे लाईक जी आता हिने म्हणाल जसं डेस्टिनेशन आहे, तशी कुठली ऍक्टिव्हिटी जी तुला करायचीच आहे? अरे बऱ्याच आहेत. म्हणजे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स मध्ये मला बरंच काही करायचं. बंजी जम्पिंग आणि स्कुबा डायव्हिंग आहे. आणि बट जी फार फेच्ड वाटते. आता स्कुबा डायव्हिंग इज समथिंग यू कॅन डू इट टाळकरली ऑल्सो. हा, पण म्हणजे करायचंय असं आहे ना. इट इज लाईक फार फेच्ड. मला ते आहे तेच जे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड मध्ये की ऑस्ट्रेलिया जे नेवा स्विंग हा 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 करेक्ट. दॅट आय वॉन्ट. यू केतन? इन न्यूझीलंड असं कधी जमेल इन न्यूझीलंड जमणार असं की म्हणजे खूप कठीण आहे, बट यू कठीण वॉन्ट आहे. टू डू इट. तेच मला करायचं. बाकी असं काय एकदम नॉट दॅट कठीण. मला जे करायचं ते कठीण नाहीये करू. अच्छा देखो क्या करना होता बोल. हा, ही जी बोलली ते बंजी जम्पिंग मला करायची आहे. म्हणजे मला सगळेच ऍडव्हेंचर स्पोर्ट्स करायचे. मला पण करायचं. सेम. Even there is this thing where you go inside the water and the sharks roam around you. मैं तो वो करना है. Even मला रॉक क्लाइंबिंग पण ट्राय करायचंय विथ फुल असा गिअर्ड आणि हे हिमालय नाही चढायचं मला, बट स्टील थोडस छोटस पण झालं. हा, अशी ऍक्टिव्हिटी केली आहे ती. तसं नाही रे, like, सो बेसिकली आम्हाला सगळ्यांना मरणाच्या दारात जाऊन So आता 3 माळेवाली रॉक क्लाइम्बिंग केलंय. not this रे, हा, मग that shit. पर्वत चढायचं. माउंटेन. ती भाई ही घेऊन चालली होती. तुला समजलं पर्वत चढायचं. ओके. अरे ह्या साईड नाही बघा प्रश्न. ऍक्च्युली असं आहे ना जाणं नाही तिथे तो असे राहू शकतो. मग माहिती खाली जाईल. नाही, आवाज येणार नाही. मग माझा तुला सुचलं नाही ते. लावलेला मी मगाशी परत. बॅक टू द पॉडकास्ट. बोल ना. क्वेश्चन. शरीराचा कोणता अवयव जर नसता तुमच्याकडे तर तुम्हाला चाललं असं, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जगू शकला असतं एक कम्फर्टेबल लाईफ किंवा अवयव? त्यांनी बनवलंच त्याच्यासाठी की प्रत्येक सगळं- गोष्ट सांग. विसरलो. म्हणजे कम्फर्टेबल नाही दोन म्हणणार मी, आहेत ते तुम्ही एक जण सर्व्हाइव्ह चालेल. करू शकला असतं असं ते वाटतं. 2 आहेत त्यापैकी एक जर नाही असेल. मेरे को ऐसा लग रहा है जसं जसं वय वाढतंय ना सांधे लय दुखायला लागले. त्याचं जरा काही ते करतात. replaceable दिले असते तर बरे झाले असते. म्हणजे 25 नंतर एक दुसरा सेट, 50 नंतर दुसरा सेट, तर बरं झालं असतं, लय बरं झालं असतं. तसं बघितलं गेलं तर ही जी पायाची करंगळी आहे जी जिथे जिथे लागत असते. तिथं चाललं पायाची बोटं. बोट सगळी नाही रे. अरे पण सगळ्या ह्याचा उपयोग काय करायचा? 8 बोटांचा काय वापर? एकामेकात अडकवायला. बस एवढं असं करून बसायला. ते आपल्या शरीराच्या सगळ्या नसा नर्व्स तिथेच जोडलेल्या असतात. कळलं? करंगळी करेक्ट आहे. प्रॉब्लेम आहे. हे बाकीचे म्हणजे आम्ही आहे. एक आवडीत होतोय तो कोणाला नकोय पण आहे. हा, त्याचा उपयोग नाहीये तसा काही. घेऊन दोन धावांना लागतात. एकतर एवढीशी काय होणार पण त्याला नेलपेंट पण नाही लावता येत नाही. कोणा त्याला तुझ्या बॅकग्राऊंड म्युझिक पण देत. म्हणजे बोटच होत नाहीये. नाही होते. जाऊ देत ते नाही आपल्याकडे युजलेस टॅलेंट. लेट इट बी युजलेस. सांगता करते की हा आमचा असा नॉनसेन्सिकल होता, आमच्या पुरता होता, ही आमची मतं होती. त्याच्याशी तुम्ही पटो न पटो तुमचं तुमच्याकडे ठेवा, बिकॉज नाही गरज आहे जजमेंटची. फ्रेंडशिप डे साठी आम्ही केला होता अँड आय डोंट थिंक की आम्हाला कोणाला ऑफेंड करायचं होतं.
किंवा कोणाला काही सांगायचं होतं की तुम्ही असं करताय किंवा तुम्ही तसं करताय. एक्झॅक्टली. सो लेट्स नॉट गेट ऑफेंडेड अँड बाय. नाही त्याच्या आधी स्नेहाला गाणं गायचं. स्नेहलला नाही, आम्ही सगळे मिळून सॉरी आम्ही त्याचा सगळे व्हिडिओ मी तुम्हाला परत पाठवेन. जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी, ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, थोड़ा शॉट नको रे, थोड़ा कश मार रे, सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसू दे, सारे गम छोड़ दे, एकदम मोड़ ले, स्मोक नहीं हो मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में जिंदगी. बस एवढंच जाऊ शकतो.